आम्ही साधारणपणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असतो। काही दिवसांपूर्वी आपल्या देशाच्या राष्ट्रपती मुर्मू मॅडम यांच्याही प्रमुख उपस्थितीमध्ये उदगीरमध्ये हा कार्यक्रम त्या ठिकाणी करण्यात आला आणि काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते काही विविध विकास कामांची भूमिपूजन होती। त्याच्यामध्ये काही लाडकी बहिणींसोबत सुद्धा संवाद त्यांचा होता, पण तो तिथं पावसाअभावी आणि रेड अलर्ट होतं, ऑरेंज अलर्ट होतं, त्या अभावी तो कार्यक्रम होऊ शकला नाही। 5 तारखेला ठाण्यामध्ये एक प्रातिनिधिक म्हणजे आता जी प्राथमिक माहिती आहे त्यानुसार एक कार्यक्रम नियोजित आहे, पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं त्या संदर्भातलं म्हणजे येण्याचं जे कन्फर्मेशन आहे ते अद्यापपर्यंत प्राप्त झालेलं नाहीये। पण या योजनेमध्ये नेहमीच त्यांची सुद्धा आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहिलेलं आहे आणि ते त्यांच्या हस्ते आणि त्यांच्या उपस्थितीत प्रमुख उपस्थितीत जर एखादा राज्यस्तरीय कार्यक्रम आम्हाला करता आला तर त्याचा आम्हाला निश्चितपणाने आनंदच। आम्ही साधारणपणे 25 तारखेपासून तिसऱ्या जो हप्ता आहे तो वितरित करायला सुरुवात केली आणि मला तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की 25, 26 आणि 29 तारीख अशा 3 दिवशी आम्ही डीबीटी केलं। आजही सकाळी काही झालेले आहेत त्या संदर्भातले डिटेल्स मिळतीलच, पण साधारणपणे 1,87,00,000 महिलांपर्यंत या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये जी काही रक्कम आहे ती डीबीटी होणार आहे। आम्ही आता रोज 30 ते 35 लाख इतका डीबीटी हा त्यांच्या लाख महिलांना त्यांच्या खात्यावर डीबीटी होत आहे आणि याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ज्यांनी जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेले पण काही कारणास्तव ते राहिले होते किंवा स्क्रुटिनी करायचे राहिले होते अशा महिलांना 3 महिन्यांचा हप्ता एकत्रितपणाने त्यांच्या खात्यावर जात आहे। त्याच्यामुळे ते 4,500 त्यांच्या अकाउंटला डीबीटी होत आहेत आणि ज्यांना पहिल्या 2 महिन्याचा लाभ मिळालेला आहे त्यांच्या खात्यामध्ये 1,500 इतका डीबीटी होत आहे।